नमस्कार मित्रांनो, मी गणेश बाराते माऊली डिजिटल चॅनलमध्ये तुमचे परत एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा कसा लिंक करता येईल याबद्दल माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाईल। यामध्ये तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या तुमच्या आधार कार्डला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर हा लिंक करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे। त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यावर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। तुमचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। पूर्ण पत्ता टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिन कोड टाकायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही आता सध्या ज्या पत्त्यावरती तुम्ही राहत असाल तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून इंडियन पोस्ट ऑफिसचे जे एम्प्लॉई असेल, जे आधार ऑपरेटर असेल, ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक करून देईल। तर या ठिकाणी जो तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहत आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा ईमेल आय डी तुमच्याकडे असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जो नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। हे सर्व टाकल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट सर्व्हिस एक ऑप्शन दिलेला आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिस आहे। यापैकी तुम्हाला IPPB आधार सर्व्हिसेस या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली आल्यावर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातात, चाइल्ड आधार एनरोलमेंट आणि मोबाईल नंबर लिंकिंगचं। तर या ठिकाणी जर तुम्हाला लहान मुलाचं आधार कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आय डी रजिस्टर करायचा असेल किंवा चेंज करायचं असेल, अपडेट करायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या नंबरवरती एक OTP पाठवला जातो। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी कन्फर्म सर्व्हिस रिक्वेस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म सर्व्हिस रिक्वेस्ट या बटनावर क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची रिक्वेस्ट ही सक्सेसफुली सबमिट झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिक्वेस्ट नंबर दिला जातो। हा रिक्वेस्ट नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा किंवा एखाद्या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे। आता नंतर याचं स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी वरती बघू शकता तुम्ही क्लिक टू ट्रॅक युअर रिक्वेस्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यावर तुमचा मोबाईल नंबर किंवा तो आता जो तुम्हाला रेफरन्स नंबर मिळालेला आहे तो रेफरन्स नंबर टाकून या ठिकाणी फेच या बटनावरती क्लिक करायचं आहे। ते या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्ही स्टेटस बघू शकता। तुम्हाला जे पोस्ट ऑफिस अलॉट केलं जाईल ते पोस्ट ऑफिसचं नाव या ठिकाणी येतं। त्यानंतर स्टेटससुद्धा या ठिकाणी दाखवलं जातं, रिक्वेस्ट डेट। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट रेज करून घ्यायची आहे, जेणेकरून पोस्ट ऑफिसचे एम्प्लॉई जे आधार ऑपरेटर असेल ते तुमच्या पत्त्यावरती येऊन तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक करून देईल किंवा तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर ते चेंजेस या ठिकाणी करून देईल। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा। धन्यवाद।